नालासोपारा परिसरातील कळंब गावातील तुळशी रिसॉर्टमध्ये मध्यरात्री दारूच्या पार्टी दरम्यान गावठी कट्ट्यामधून हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक अशी घटना उघडकीस आली आहे। सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसली तरी या प्रकारामुळे रिसॉर्ट परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भिवंडी येथील संदेश गुरव वय वर्ष 32 हा आपल्या मित्रासह पार्टीसाठी तुळशी रिसॉर्टमध्ये आला होता। संदेश गुरव हा बिल्डिंग मटेरियल पुरवठ्याचा व्यवसाय करत असून त्याची पत्नी सरपंच असल्याची माहिती देखील आता समोर आली आहे। मध्यरात्री सुमारे 1:30च्या सुमारास दारूच्या नशेत आणि अतिउत्साहाच्या भरात संदेश गुरव यांनी आपल्याकडील बेकायदेशीर गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केला। गोळीबाराचा आवाज ऐकताच परिसरात एकच खळबळ उडाली। यावेळी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे बीट मार्शल समुद्रकिनारी गस्त घालत होते। गोळीबाराचा आवाज ऐकताच त्यांनी तातडीने तुळशी रिसॉर्टकडे धाव घेतली, मात्र उपस्थित असलेल्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे त्यांनी अर्नाळा सागरी पोलिसांना याबाबत कळवलं। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास केला असता त्यांना वापरलेल्या काडतुसाची रिकामी भोंगळी आढळली। मात्र अधिक चौकशी केल्यानंतर आरोपी संदेश गुरव याच्याकडून बिनपरवान्याचे गावठी रिव्हॉल्वर आणि आणखीन एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलं। यानंतर पोलिसांनी संदेश गुरव याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 125 तसेच शस्त्र अधिनियमांतर्गत बिनपरवान्याची शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। या प्रकरणाचा अधिक तपास अर्नाळा सागरी पोलीस करत असून आरोपीकडे हे शस्त्र कसं आलं, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि या शस्त्राचा स्रोत कोणता आहे याचा तपास सुरू असल्याची माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली आहे। दरम्यान कळंब येथील याच तुळशी फार्म हाऊस रिसॉर्टमध्ये गेल्या मे महिन्यात स्विमिंग पूलमध्ये पडून अवघ्या 13 महिन्याच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला होता। या घटनेनंतर पुन्हा एकदा याच रिसॉर्टमध्ये घडलेल्या गोळीबाराच्या प्रकारामुळे परिसरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे। काल सुमारे 1:30च्या सुमारास म्हणजे आज पहाटे 1:30च्या सुमारास एका व्यक्तीने तुळशी रिसॉर्ट आहे कळंब बीचवर, ते फायरिंग केल्याचा आवाज आमच्या बीट मार्शलला आला। बीट मार्शल तिथे गेली, त्यांनी व्हेरीफाय केलं तर पहिल्यांदा ते अशी कुठली घटना घडली नाही असं सांगितलं त्यांनी। त्यानंतर मग आमचे नाईट ऑफिसर तिथे गेले, त्यांनी पाहणी केली असता त्यांना एक काडतूस खाली केस भेटली। त्यानंतर सखोल चौकशी केल्यानंतर असं निष्पन्न झालं की तिथे एक वेपन म्हणजे गावठी कट्टा होता आणि एका माणसाने हर्ष फायरिंग म्हणतात त्याला, असं टर्म आहे की उल्हासच्या जास्त अतिउत्साह होऊन त्याने तो फायर केला होता हवेमध्ये, असं दिसून आलं तपासात। फायरिंग करणारा जो व्यक्ती आहे तो संदेश गुरव नावाचा व्यक्ती आहे। 32 वर्षाचा व्यक्ती असून तो भिवंडी येथे राहणार आहे। तो त्याच्या मित्रासोबत म्हणजे रिसॉर्टमध्ये पार्टी करण्यासाठी आणि राहण्यासाठी आला होता। फायरिंग करण्याचा सध्या तरी गुन्हा तपासावर इनिशियल स्टेजमध्ये आहे। प्राथमिक माहिती अशी मिळाली आहे की म्हणजे उत्साहाच्या भरात त्याने ते हवेमध्ये फायरिंग केलं होतं। तसं आता तपास करीत आहोत त्याबाबत। तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे आम्ही त्याचा बॅकग्राऊंड तो भिवंडीमध्ये बिल्डिंग मटेरियलचा सप्लायर आहे आणि ते अजून त्याच्यावर काही गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत आम्ही खात्री करत आहोत। शरीराविषयीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळालेली आहे, तरी आम्ही आमच्या सिस्टममध्ये चेक करून ते मग त्याप्रमाणे पुढील कारवाई करणार आहोत। पॉलिटिकल टचमध्ये त्यांच्या घरात त्यांची मिसेस काही सरपंच असल्याचं आम्हाला प्राथमिक माहिती आहे, त्याबाबत खात्री करणार। सध्या भारतीय न्याय संहिता 125 आणि आर्म्स ॲक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। वेपन ताब्यात घेतलेलं आहे आपण आणि सोबत काडतूस आहेत आणि आरोपी पण आम्ही ताब्यात घेतलेला आहे। सदरची वेपन हे लायसन्सधारक नाही आहे आणि तो कुठून आणला, कोणाकडून आणला याबाबत तपास आम्ही करत आहोत।